अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी आज इथे उभा आहे। या माध्यमातून उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतोय। माझ्या वसमत येथे एक MIDC मंजूर झालेली आहे। जागा एक्वायर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे। आता 6G लागू करायचा आहे। त्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेला खूप मोठा वेळ लागत आहे। त्याला स्पीड अप घेण्यासाठी सुद्धा तिथं उद्योग विभागाची आम्हाला मदत लागणार आहे। आज आपण बघत आहोत, आपण सगळ्यांनी नारा दिलाय खेड्याकडे चला, पण सगळे खेडे ओस पडत आहेत। कित्येक 10वी 12वी झालेले, ग्रॅज्युएशन झालेले मुलं ठाणे, मुंबई, पुणे या सगळ्या मेट्रो सिटीकडे त्यांचा कल लागलेला आहे। पण जर MIDC तालुका प्लेसवर झाल्या, तिथं नवीन नवीन उद्योग जर उभे राहत असतील, कालच आमचे मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले, वेगवेगळ्या गुंतवणूक त्या माध्यमातून आल्यात। पण ह्या सगळ्या गुंतवणूक जर मेट्रो सिटीने जर झाल्या तर खेडे ओस पडतील आणि सगळी तरुणांचा लोढा हा ओढा जो आहे तो हा शहरांकडे येणार आहे। त्यामुळे मी आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय विनंती करतोय, माझ्या वसमत सारख्या ठिकाणी 150 एकर मध्ये MIDC होते, तिथं नवीन नवीन प्रोजेक्ट झाले पाहिजे। तिथल्या जिल्ह्यातील तरुणांना तिथंच हाताला काम भेटलं पाहिजे। आणि त्या बाबतीमध्ये काम करत असताना ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये मी बोलत असताना मी एक विनंती करतोय। मागच्या पंचवार्षिक मध्ये मी सातत्याने मागणी करत होतो की माझ्या इथं 33 केवी झाले पाहिजे, 132 केवी झाले पाहिजे, पण हे 33 केवी मंजूर झालेत। 3 वर्षापासून याला निधी नाही। RDDS च्या माध्यमातून टेंडर्स होणार ह्या गोष्टी फक्त ऐकतोय। पण आमचं आसेगाव आसन, आमचं मुडी आसन, आमचं पोटा आसन, आमचं 132 केवी केंद्राचं टाकळखोपा आसन, या बाबतीमध्ये मागच्याही टर्म मध्ये मी सातत्याने मागणी करत आलोय आणि आता मागणी करतोय अध्यक्ष महोदय की याला RDDS च्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा, त्याचं टेंडर व्हावं। कित्येक गावं आता हरभऱ्यासारखं पीक आसन, सोयाबीन आसन, कापूस आसन, ऊस आसन अशा सगळ्या पिकाला लाईन भेटत नाही अध्यक्ष महोदय। माझ्या विभागातील मुडी आसन, त्या विभागामध्ये पिंपळा चौरे आसन, या 2 गावामध्ये तर अजूनही लाईन सुद्धा तिथं लोकांना भेटत नाही। आमच्या इथं माथा सर्कल आसन, उकळी सर्कल आसन या विभागामध्ये 33 केवी मंजूर झालेत, 132 केवी मंजूर झालाय। पण मागच्या 3 वर्षापासून मी सातत्याने सभागृहात मागणी करतोय की याचे टेंडर झाले पाहिजे, ते 33 केवी तिथं उभं राहिले पाहिजे। माझ्या थोरावा येथे JNUच्या इथं नवीन ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर्स आम्ही मागणी केलेली आहे, पण ते मागणी मान्य होत नाही। त्यामुळे कित्येक शेतकरी, हे नवीन शेतकरी आता पाणी उपलब्ध आहे पण लाईन नसल्यामुळे वेगळ्या मार्गावर जाण्याचं तिथं होत असते। त्यामुळे मी आपल्या मार्फत विनंती करतोय की या ऊर्जा विभागाला निधी भेटला पाहिजे, ते 33 केवीचे केंद्र पूर्ण झाले पाहिजे, ते 132 केवीचं केंद्र पूर्ण झालं पाहिजे। आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे विनंती करतोय की आज आपण बघत असाल की आम्हाला ग्रामीण भागातील आमदार आहेत, 200 सव्वा 200 खेडे माझ्या मतदारसंघामध्ये येतात। त्यामुळे ग्रामीण भागातील विकास झाला पाहिजे, त्यासाठी 30-54चा निधी असन, 50-54चा निधी असन, 25-15चा निधी असन। तिथं मागच्या काळामध्ये आम्हाला तिथं 50-50 किलोमीटर, तिथं 35-35 किलोमीटर सिमेंट रोड देण्यात आलेले आहेत ग्रामीण विकासाच्या माध्यमातून। पण तिथं त्यांनी नॉर्म्स लावले होते की पूर्ण जिथं जिथं नद्या आहेत त्याच्या बाजूच्या तिथं गावं झाले पाहिजे, आणि या नॉर्म्सच्या बाबतीमध्ये त्यांनी हे गावं तिथं प्रोग्राम मध्ये घेतले नाहीत। आमच्या इथं त्याचे टेंडर्स झालेत पण अजूनही वर्क ऑर्डर देण्यात आलेले नाहीत। त्यामुळे पावसाळ्यामध्ये या गावांना जायचं कसं? ढवळगाव सारखं गाव असन, बाकी सगळी जी काही गावं आहेत त्या गावांना तिथं जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्याच्या वर्क ऑर्डर्स लवकर देण्यात याव्यात, ही एक विनंती आपल्या मार्फत करतोय। माझ्या विभागामध्ये कुडाळा ते करंजी असन, टेंभुर्णी ते पुयनी असन, प्रत्येक वेळेस आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये नावं घेतल्यानंतर तिथं सांगण्यात येतं की यांना नंबर नाही। नंबर जर तिथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून ही नंबरची अट तिथं रद्द करण्यात यावी, ही गावं शहराशी जोडण्यात यावीत, कारण त्या माध्यमातून तिथं आपला विकास होऊ शकतो। घरकुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतोय, 1,40,000 कुठेही घरकुल होत नाही। ग्रामीण भागातील घरकुलाच्या लाभार्थ्यांना ही खूप मोठी अडचण होत असते। मी आपल्या मार्फत विनंती करतो त्या घरकुलाच्या लाभार्थ्याला किमान 5 लाख रुपये तरी तिथं अनुदान देण्यात यावं, आणि जी भोगवटाची अट आहे ती रद्द करण्यात यावी की ज्याच्या माध्यमातून त्या गोरगरीब लोकांना घरकुल तिथं मंजूर झाल्यानंतर सुद्धा तिथं त्याच्या बाबतीमध्ये त्यांना तिथं न्याय भेटला पाहिजे। आपल्या ग्रामविकास माध्यमातून मी विनंती करतोय की मातोश्री पांजण रस्ते ही अत्यंत गरज आहे। बुलेट ट्रेन सुरू झाली,
अहमदाबाद टू मुंबई आमच्यासारख्या ग्रामीण भागातील लोक तिथं जाऊ शकत नाहीत, पण त्याला सकाळी उठल्यानंतर रोज तिथं बी बियाणं घेऊन शेतापर्यंत जावं लागतंय, खत तिथं न्यावं लागतंय आणि खळेपाळे करून त्याचा माल घरापर्यंत आणावा लागतंय आणि त्यासाठी या मातोश्रीच्या पांधन रस्त्याची आवश्यकता आहे। ग्रामीण विकासच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करतोय की ही रस्ते झाली पाहिजे आणि तिथं ग्रामीण भागातील लोकांना तिथं न्याय भेटला पाहिजे। माझ्या मतदारसंघामध्ये 90% ग्रामीण मतदारसंघ आहे आणि त्याच्या माध्यमातून मातोश्री पांधन रस्ता ही योजना आणलेली आहे, पण त्यामध्ये कुशलची बिले मिळत नाहीत, लोकांना तिथं मजुरांना पैसे मिळत नाहीत आणि तिथं पंचायत समिती स्तरावर MIS होत नसल्यामुळे कुशल बिल निघण्यास अडचण तयार होत असते आणि त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला विनंती करतोय की मातोश्री पांधन रस्ते आणि बाकीची जी काही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ही रस्ते सगळे घेण्यात यावीत। अध्यक्ष महोदय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून मी विनंती करतोय की आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघातील इष्टांक संपलेला आहे, कॅम्पिंग लागलेली आहे, नवीन गरजू लाभार्थ्यांना अन्न पुरवठा योजनेचा लाभ मिळत नाही, तो लाभार्थी अन्न सुरक्षेच्या यादीत आहे, अशा लाभार्थ्यांना शिधापत्रिकेत त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट होत नाहीत, लाभार्थ्यांची EKYC केल्यानंतर तिथं द पॉस येत नाही, नॉट व्हेरीफाईड असे दाखवत आहे, त्यामुळे 5 वर्षाखालील वयोवृद्ध व्यक्तींना EKYC होत नाही। मी आपल्या मार्फत एवढी विनंती करतोय की नियोजन विभागाच्या माध्यमातून दादा आहे, दादांना आम्हाला कधीच कशाचीच कमी पडू दिली नाही, या सभागृहातील सगळ्या सदस्यांना न्याय देण्याचं काम हे निश्चित अजितदादाच्या माध्यमातून होत असते। माझ्या इथं सुद्धा मला तिथं नियोजन विभागाच्या माध्यमातून एक विनंती करतोय की माझ्या मतदारसंघामधील माझं एकमेव शहर वसमत शहर आहे, तिथं नियोजन विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एकच मॉनिटर राहिलं आहे, तिथं मला मराठा भवन असन, तिथं बौद्ध विहार असन, अण्णाभाऊ साठे सभागृह असन, अध्यक्ष महोदय अहिल्यादेवी होळकर सभागृह असन, तिथं हे सगळी सभागृह करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। धन्यवाद अध्यक्ष साहेब।